श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन करते, माझ्या गुरूंना नमस्कार करते, माझ्या आईवडिलांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा निवास आहे त्या सर्वांना नमस्कार करून आता आपण दैवासुर संपद विभाग योग हे 16व्या अध्यायाचं नाव आहे। 16व्या अध्यायामध्ये आपण दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याच्या व्याख्या बघितल्या। जवळजवळ 11व्या श्लोकापर्यंत आपण आलो। सुरुवातीचा जो श्लोक होते, सुरुवातीचे जे 3 श्लोक होते त्या 3 श्लोकांमध्ये त्यांनी अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च म्हणजे सगळी दैवी संपत्तीचे 26 गुण 3 श्लोकांमध्ये सांगितले होते। आणि त्याच्यानंतरचा जो एक श्लोक होता त्याच्यामध्ये सगळी आसुरी संपत्ती सांगितली। दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य म्हणजे हृदयाचा कठोरपणा हे 6 गुण सांगितले। गुण म्हणायचंच नाही त्यांना, दुर्गुणच तर हे सांगितले। आणि ह्या सगळ्यांनी कसं आजकाल आपण बघतोय कलियुगामध्ये सगळीकडे थैमान माजवलेलं आहे आणि सगळीकडे आपल्याला आसुरी संपत्तीचा थैथयाट झालेला आजकाल दिसून येतोय आणि तेच सगळं वर्णन या 16व्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलेलं आहे। आणि हा अध्याय शिकत असताना आपल्याला आत्मपरीक्षणाची खूप मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे की आत्मपरीक्षण आपण करू शकतो की काय माझ्याकडे आहे याच्यातलं, काय माझ्याकडे नाही आहे याच्यातलं, मी कसं वागायला पाहिजे, मी आत्ता कसं वागतीये, हे सगळं आपण याच्यावरून बघू शकतो। तर 11व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो की चिंताम परिमेयांच प्रलयांताम उपाश्रिताः कामोपभोग परमा एतावदिती निश्चिताः। की हे जे आसुरी संपत्तीचे लोक असतात हे कसे असतात, कायम चिंतेचा आश्रय घेणारे, सतत चिंता असते त्यांना। कारण काय असतं, धन मान हे सगळ्याची अपेक्षा असते, कामना असते आणि मग ते धन आज जे माझ्याकडे आहे ते टिकावं, मग त्याच्यासाठी काळजी चिंता ही सतत त्यांना लागलेली असते। संग्रह करणं हा त्यांचा एक गुण असतो, सतत संग्रह करणं, सतत भोग घेणं, जे काही आहे ते इतकंच आहे असंच त्यांनी की कमवायचं काय म्हणतात ना, खा प्या मजा करा, ही जी चारवाक नीती आहे ती चारवाक नीती थोडक्यात म्हणजे त्यांनी अवलंब त्याचा केलेला असतो असं आपण 11व्या श्लोकामध्ये पाहिलं। आता 12व्या श्लोकामध्ये पाहायचं आहे, आशापाश शतैर्बद्धा कामक्रोध परायणाः इहन्ते कामभोगार्थम अन्यायेनार्थ संचयान। की हे आसुरी संपत्तीचे लोक कसे असतात की अनेक आशांनी त्यांना बांधलेलं असतं, आशा आणि काम क्रोध परायण असतात आणि भोग घेण्यासाठी केवळ धनाचा संचय करणं, मग त्याच्यासाठीच अखंड अहोरात्र प्रयत्न करणं की माझ्याकडे एवढं धन आहे, अजून मला कसं मिळेल, अजून माझी कशी वाढ होईल, माझ्या ज्या 10 पिढ्या आहेत त्या कसं मी कमवून ठेवलेल्यावर जगतील, अशा पद्धतीने त्याचे विचार असतात। आसुरी संपत्तीचं अनेक आशांनी तो माणूस बांधलेला असतो आणि मला इतकं धन मिळेल, मला इतका मान मिळेल, माझं शरीर कसं चांगलं राहील, माझं शरीर कसं जास्तीत जास्त टिकेल, म्हणजे मी अमर कसा होईल, मृत्यूची भीतीच वाटत असते त्यांना, चिंता वाटत असते, भीती वाटत असते, मला काही रोग होऊ नये, माझं शरीर चांगलं राहावं। आता ह्या गोष्टी एका दृष्टीने चांगल्या आहेत, नाही असं नाही, आपण सुद्धा म्हणजे दैवी संपत्तीधारक सुद्धा असंच म्हणेल की माझं शरीर निरोगी राहावं, पण त्याच्या मनामध्ये ही कल्पना स्पष्ट असते की मला कधी ना कधी जायचं आहे, हा इहलोक सोडून मला जायचं आहे, कधी ना कधी मला म्हातारपण येणार आहे आणि मला जायचं आहे, ही कल्पना स्पष्ट असते। पण आसुरी लोक मात्र याच्या पूर्ण विरुद्ध असतात, आपण जसे काही अमरच आहोत असे ते वागत असतात आणि मग निसर्गापासून किंवा लोकांपासून किंवा कोणापासून मला काही कसं मिळेल असंच त्यांचा कायम प्रयत्न असतो आणि प्रत्येकाकडून मला काहीतरी मिळालं पाहिजे
म्हणजे त्यांनी सांगितलं की ही आशा कशी आहे म्हणे, ही आशारूपी बेडी आहे, बेडी. आता खरं बेडी जर बांधली तर माणूस तिथल्या तिथे गुंतून पडायला पाहिजे ना, पण हे उलटं आहे. आशारूपी बेडी अशी आहे की ती माणसाला धावायला लावते. आशा नाम मनुष्याणाम काची काची दाश्चर्य शृंखला. अशी आश्चर्यकारक शृंखला आहे ही, बेडी आहे ही, की ही ज्याला मिळाली, ही ज्याच्या पायामध्ये पडली त्याला धावायला लावते. आणि ययाबद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठन्ती पंगुवत. आणि ही आशारूपी बेडीपासून जे मुक्त झाले ते मात्र आनंदाने एका जागी जगतात, असा विरुद्ध अर्थ सांगितला. म्हणजे आशारूपी बेडी ज्याच्या पायात पडली तो धावतो, अखंड धावत असतो म्हणे. आणि ज्यांनी ही बेडीपासून हा जो मुक्त झाला तो मात्र एका जागी आनंदाने राहतो, असं हे आसुरी लोकांचं वर्णन केलेलं आहे. आशा पाश शतैर्बद्धा, असे ते आशेच्या पाशाने बांधलेले असतात. आणि काम क्रोध परायणा, हा त्यांचं परम अयन, अयन म्हणजे राहण्याचंच ठिकाण काय असतं तर काम आणि क्रोध, ह्याच्याशिवाय त्यांचं चालतच नाही. आणि त्यांना असं वाटतं की काम क्रोध नसले तर आपण जगूच शकत नाही, आपल्यामध्ये कामनाही पाहिजेच, कामनेशिवाय माणूस पराभूत होईल असंच त्याला वाटतं. आणि क्रोधामुळेच तर आपण इतरांना ताब्यात ठेवू शकतो, दुसऱ्यांना आपण दाबू शकतो, त्यांच्यावर वर्चस्व गाजवू शकतो, असे सगळे विचार या आसुरी लोकांचे असतात. पुढे इहंते कामभोगार्थम अन्यायेन अर्थसंचयान, म्हणजे हे अन्यायाने धनाचा संग्रह करतात. आपल्या तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं आहे, धनाचा संचय करावा, पण कसा करावा, उत्तम व्यवहारे असा आहे, आणि उदास विचारे वेच करी असं सांगितलेलं आहे. पण इथे काय हे आसुरी लोक जे असतात हे अन्यायाने धन मिळवतात, बेईमानी करतात, धोकेबाजी करतात, कोणाचा विश्वासघात करतात, प्रसंगी चोरी करायलाही ते कमी करत नाही, इतका त्यांना धनाचा लोभ असतो. आणि प्रत्येकाकडून धन मिळवायचं, ते वाढवायचं, असाच प्रकारचा त्यांचा स्वभाव असतो. आसुर स्वभावाचे लोक, मग त्यांच्यामध्ये काय असतो, लोभ असतो, क्रोध असतो, अभिमान असतो, ही सगळी त्यांच्याकडे आलेले असतात. आणि आता पुढच्या श्लोकात त्याचंच विस्तारपूर्वक त्यांनी सांगितलेलं आहे. 13वा श्लोक आहे. इदमद्य मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम इदमस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम. इतक्या वस्तू तर आपण आजपर्यंत मिळवलेल्या आहेत. संग्रह करणं हा त्यांचा मूळ उद्देश असतो. आता या मनोरथांना पूर्ण करून घेऊ, इतके धन आपल्याजवळ आहे, आता अजून मिळवू असा त्यांचा विचार असतो. आसुरी प्रकृतीचे लोक कसे असतात, लोभपरायण असतात. आणि आपल्या चलाखीने, आपल्या उद्योगाने, चातुर्याने आजपर्यंत जितक्या वस्तू मिळवलेल्या आहेत त्या अजून कशा मिळवता येतील, अजून कशी त्याच्यामध्ये वाढ होईल, असंच त्यांच्या मनामध्ये असतं. आणि त्यामुळे इदमस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम, म्हणजे काय की हे धन अजून कसं वाढेल भविष्यामध्ये, असं त्यांचं मनोरथ असतं. आणि सतत चिंतन तेच चाललेलं असतं. येता जाता, उठत बसता, कार्य करिता आपल्याला भगवंताचं चिंतन सांगितलेलं आहे संतांनी. चिंतन कशाचं करावं, भगवंताचं करावं, त्याच्या नामाचं करावं, चांगल्या गोष्टींचं करावं. पण हे आसुरी लोक जे असतात यांचं चिंतन, मला अजून धन कसं मिळेल, मी अजून कसा लोकांवर अन्याय करील, अशा प्रकारचंच त्यांचं चिंतन चाललेलं असतं. स्वतःच्या शरीरालाही जास्तीत जास्त भोग कसा मिळेल, जास्तीत जास्त आरामात आम्ही कसे राहू, असंच त्यांना वाटत असतं. म्हणजे आपल्या कदाचित असं मनात येईल की दैवी संपत्ती असलेल्या साधकांच्याही मनामध्ये येताच ना, की उत्तम व्यापार करावा, आपलं कुटुंब सुखी राहावं, आपलं शरीर चांगलं राहावं, हे सगळं येतंच. मग या दोघांच्या वृत्तीमध्ये फरक काय? आसुरी लोकांनाही ते मनामध्ये येतं, पण त्यांचं काय असतं, आसुरी लोकांचं अतिरेक झालेला असतो त्या सगळ्या गोष्टींचा. आणि दोघांच्या वृत्ती वरवर जरी एकसारख्या दिसत असल्या तरी त्याच्यामध्ये हेतूमध्ये फरक आहे. दैवी संपत्तीचे जे लोक असतात ते परमात्मा प्राप्तीचा त्यांचा उद्देश असतो.
आणि तो उद्देश परमात्म प्राप्तीचा असल्यामुळे मग त्याच्या अनुषंगाने जे जे आता मला शरीराचा निर्वाह करायचा आहे, उदरभरण करायचं आहे, मग त्याच्यासाठी मी प्रयत्न करेल, योग्य मार्गाने धन कमवेल. पण ह्यांचा उद्देश मात्र काम क्रोध परायण असल्यामुळे केवळ शरीराचं पोषण करणं आणि दुसऱ्यावर अन्याय करणं असा असतो. त्यामुळे आसुरी प्रकृती असणाऱ्यांचा उद्देश धनसंग्रह आणि भोग भोगणे, त्यामुळे ते त्या वृत्तीतच तल्लीन होतात. म्हणजे जरी दोघांचा वृत्ती वरवर सारख्या दिसत असल्या तरी हेतूमध्ये फरक असल्यामुळे दोघांमध्ये फार मोठा फरक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचा पुढचा श्लोक 14वा आहे. असो मया हतशत्रुर्हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी. मग त्यांचे अनेक शत्रू निर्माण झालेले असतात, कारण त्यांचं वागणंच असं असतं. मग या शत्रूला मी मारीन, त्या शत्रूला मी मारीन, त्याचा काटा मी काढीन, अशा प्रकारची भाषा त्यांची असते. मी सर्वसमर्थ आहे, माझ्याजवळ सगळी भोगाची सामुग्री आहे, मी सिद्ध आहे, मी मोठा बलवान आहे, मी सुखी आहे. म्हणजे मी 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 या मी शिवाय त्यांच्याकडे दुसरं काहीही नसतं. मी आणि माझं. आसुरी संपत्तीच्या व्यक्ती कशा असतात? क्रोधपरायण असतात आणि जो आपल्या विरुद्ध वागेल त्याचा लगेच काटा काढायचा, त्याला लगेच मारायचं, त्याच्यावर अन्याय करायचा, अशा सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतात. म्हणजे आपण हे जे चोर, दरोडेखोर किंवा राजकारणी म्हणा, अनेक लोक असे जगामध्ये आपल्याला दिसतात की त्यांचं वागणं असं असतं आणि ते स्वतःलाच ईश्वर समजतात. ईश्वरोऽहमहं भोगी, मीच ईश्वर आहे, मी सगळ्याचा भोग घेऊ शकतो, मी सिद्ध आहे. कारण त्यांच्याकडे पैसा असतो, त्यामुळे त्या पैशाच्या बळावर मी वाटेल ते करू शकेल असं त्यांना वाटत असतं. मग माझ्याजवळ स्त्री आहे, घर आहे, कार आहे, इत्यादी भोगसामग्री आहे असं त्यांना सतत वाटत असतं. आणि जे लोक भजन करतात, स्मरण करतात, जपजाप्य करतात, त्यांना हे लोक नावं ठेवत असतात. त्यांना म्हणतात, काय कोणाच्या पाठीमागे लागले, काय तुम्ही करताय, माझ्याकडे बघा, माझं जीवन कसं आहे, मी कसा सिद्ध आहे आणि मला सगळ्या सिद्धी प्राप्त आहेत, मी सगळ्यांना एका क्षणात भस्म करून टाकीन, अशी त्यांची भाषा असते. मी बलवान आहे, ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी. म्हणजे मी आणि माझ्याजवळ कितीतरी सुख आहे, आराम आहे, माझ्यासारखा सुखी संसारात कोणीच नाही, अशा प्रकारची त्यांचे विचार असतात. विचार असे असतात, वरवर दाखवायला असं असतं, पण आतमधून ते काही सुखी नसतात. आतमधून सतत त्यांना चिंता लागलेली असते. कारण ज्यांनी परिग्रह केलेला आहे, ज्यांनी संग्रह केलेला आहे, त्या संग्रहित केलेल्या वस्तू टिकाव्या म्हणून त्या माणसाला चिंता लागलेलीच असते. बढाया मारत असतात, फक्त वरवर बढाया मारत असतात हे लोक. त्याच्यानंतर 15वा श्लोक आहे. आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः. मी धनवान आहे, पुष्कळ माणसे माझ्याजवळ आहेत, माझ्यासारखे दुसरे कोण आहे म्हटलं ना, मीची बाधा त्यांना झालेली असते. मी खूप यज्ञ करीन, दान देईन, मजा करीन, अशा प्रकारे ते अज्ञानाने मोहित झालेले असतात. आणि आसुर स्वभावाचे हे जे लोक असतात त्यांच्याकडे अभिमान असतो. कितीतरी धन माझ्याकडे आहे, कितीतरी सोनं चांदी जमीन जुमला सगळं काही माझ्याकडे आहे आणि त्या बळावर मी वाटेल ते करू शकतो, असा अभिमान त्यांच्याकडे असतो.